जय शिवराय मित्रांनो, आपले सरकार आपल्या योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आता अनेकांना प्रश्न पडलेला आहे की बाबा या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, यामध्ये 3 गॅस फ्री मिळणार आहेत, मोफत मिळणार आहेत. तर त्या संदर्भात आपण आता आज माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कुठे कसा करायचा, काय करायचा, इत्यंभूत सर्व माहिती आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल आपला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व माहिती महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता तुमचा वेळ न वाया घालवता लगेच आपण आता या माहितीला सुरुवात करूया. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अर्ज कसा करावा, फ्री गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही आहे. तर बघा आता मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. या योजनेबद्दल सर्वांनाच माहिती असली तरी यासाठी अर्ज कसा करावा, कुठे करावा आणि कोणत्या महिला पात्र आहेत याबाबत नेहमीच काही प्रश्न असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता योजनेची सुरुवात काय आहे? सुरुवातीला राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब महिलांना गॅस सिलेंडरची सुविधा मोफत मिळवून देणे. या योजनेद्वारे सरकारने गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीचा भार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यातील गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे, हा एक उद्देश आहे. आणि दुसरा एक उद्देश आहे की ग्रामीण भागात गरीब लोकांना गॅस भरता येत नाही किंवा एका महिन्यात गॅस संपला तर रिफिल करण्यासाठी त्या महिन्यात पैसे नसतात. त्यामुळे महिन्यातला गॅस लवकर संपला तर ते वृक्षतोडीकडे वळतात, सरपण आणायला जातात, सरपणासाठी त्याकडे वळतात. त्यामुळे अशा गरीब लोकांना, गरीब कुटुंबांना, ग्रामीण भागातील कुटुंबांना किंवा गरीब लोकांना असा गॅसची जुळणा करण्यासाठी महिन्यातला गॅस हा त्यांना रिफिल असावा किंवा नंतर एक एक्स्ट्रा गॅस असावा, महिन्यात गॅस कमी पडू नये, यासाठी हा एक उद्देश आहे की एक पहिला गॅस संपला की दुसरा त्यांना मोफत असावा आणि गॅस मिळावा. आणि तो गॅस आता सरकार मोफत देत आहे, जेणेकरून वृक्षतोड कमी होईल, धुरामुळे होणारा महिलांना त्रास कमी होईल. आणि शहरी भागातसुद्धा गरीब लोक असतात परंतु त्यांनाही त्रास होतो किंवा गॅस संपला तर त्यांना आपलं विकत आणावं लागतं किंवा ते सुद्धा सरपणाकडे वळतात, लाकडं वगैरे ह्यातून ते असा पर्याय त्याला शोधतात गॅस संपल्यानंतर. त्यामुळे हा धूर आणि महिलांना होणारा त्रास, आर्थिक नुकसान हे कमी व्हावं, हा या पाठीमागचा सरकारचा उद्देश आहे. अगदी सोप्या भाषेत. तर बघा आता यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, वर्षाला मोफत 3 गॅस, या योजनेसाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र अनेक जण तुम्हाला सांगत असतील की फक्त ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याच महिला पात्र ठरणार आहेत. मात्र पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि त्या घरातील महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, अशा घरातील असे कुटुंबसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जाहीर घोषणा केलेली आहे, बोलताना स्वतः सांगितलेलं आहे आणि या संदर्भात खालच्या लोकांना सुद्धा कळवा असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण सांगितलेलं आहे. त्या संदर्भातला आपण व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे. इथंही त्यांचा आपण थोडासा व्हिडिओ तुम्हाला तिथं आपण जोडूया, जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल. आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. त्याचा फॉर्म भरलाय तुम्ही? नाही, ते महिन्याचं नाव पाहिजे ना कनेक्शन. नाही, असं काही नाही. घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तर ते एखाद्या लोकांना भरून घेतो तर 3 गॅस सिलेंडर मिळेल साल में मोफत. त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याही महिला यासाठी पात्र ठरणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही परंतु त्यांच्या घरातील पुरुषांच्या नवऱ्याच्या नावावर गॅस कनेक्शन आहे ते कुटुंबसुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत. तर शिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे, ज्यांच्याकडे हे कनेक्शन आहे ते सुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत. त्यामुळे आपण सर्व विश्वासार्ह माहिती देतो, त्यामुळे आपले व्हिडिओ नक्की बघत जा. कारण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण फक्त विश्वासार्ह माहिती देतो, थंबनेल वेगळं आणि आतमध्ये माहिती वेगळी असं आपण कधीच करत नाही. कारण आपल्याला लोकांना विश्वासार्ह माहिती द्यायची, लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. फक्त व्ह्यूज वगैरे मिळवणं हा आपला उद्देश नाही, तर सविस्तर योग्य माहिती मिळवणे हा आपला उद्देश आहे. सविस्तर माहिती देणे हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. तर आता पुढे चला, योजनेची पात्रता तपासून घेतल्यावर आता आपण अर्ज प्रक्रिया पाहूया. महत्त्वाचा विषय, अर्ज
प्रक्रिया कशी आहे, अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, अनेकांना हा पडलेला प्रश्न आहे. तर या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अगदी फार म्हणजे फार सोपी आहे. तर ती कशी बाबा, तर बघा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यासाठी करायचा नाही, कोणताही अर्ज करायचा नाही. या योजनेसाठी तुम्हाला कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही, त्याची आवश्यकता नाही, त्याचं बंधन नाही. मग काय बाबा, तर बघा, गॅस एजन्सीकडे तुम्ही जायचं, तुमचं ज्या कंपनीचं एजन्सीचं गॅस कनेक्शन आहे त्या एजन्सीकडे जायचं आणि तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तुम्हाला तिथं. यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत. तर बघा, आधार कार्ड, गॅस पासबुक आणि बँक पासबुक हे तुम्हाला लागणार आहे. तुम्ही स्वतः तिथं ज्याच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तो व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे आता तिथं जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. KYC प्रक्रिया कशी असणार आहे, तर गॅस एजन्सीकडे तुमच्या गॅस कनेक्शनसाठी KYC करावी लागेल. म्हणजेच तुमचा आधार कार्ड तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक करून घ्यावं लागेल. तसेच बँक खाते लिंक करावं लागेल तुम्हाला. तुमचं बँक खातं आधार कार्डचं लिंक करून घ्यावं लागेल. यामुळे डायरेक्ट बँक ट्रान्सफर DBT, याला काय म्हणतात, DBT म्हणजे DBT लिंकिंग तुमचं तिथं होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या अकाउंट DBT लिंकिंग आहेत त्यांनाच याचे जर पैसे सोडले, ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस DBTद्वारे पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे DBTचं तुमचं अकाउंट लिंकिंग असेल तर डायरेक्ट DBTद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की कोणतेही कागदपत्र वगैरे करायचे नाहीत, काय द्यायचं नाही, जमा करायचं नाही, फॉर्म भरायचं नाही, काही नाही. फक्त तुमची गॅस KYC करायची आहे, बँक DBT लिंकिंग करायचं आहे. हे फक्त तुम्ही ऑनलाईनही करू शकता, परंतु ऑनलाईन केल्यानंतरही तुम्हाला तुमचा जो थंब असतो अंगठ्याचा तो तिथं देण्यासाठी ऑफलाईनच जावं लागते. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन तुम्ही करा आणि ऑफलाईनसुद्धा जाऊन तुम्ही तिथं तुमच्या गॅस कनेक्शनच्या एजन्सीमध्ये तुम्ही जाऊन करू शकता. सध्या होत नाही असे म्हणतात, परंतु प्रयत्न करा आणि त्यांच्या संपर्कात राहा. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस लगेच करा आणि ऑनलाईनही तुम्ही करून घेऊ शकता KYC आणि DBT लिंकिंग. ठीक आहे, चला पुढं. आता या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, कसे पैसे मिळतील आम्हाला, कसं काय, तर एकदा तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करायची गरज भासणार नाही. गॅस सिलेंडरचा खर्च थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला गॅसचे पैसे द्यावा लागणार आहेत. ज्या महिन्यात तुम्हाला गॅस घ्यायचा आहे किंवा ते देणार आहेत एजन्सी, त्यांचं काही नियोजन होणार, तुम्हाला किती महिन्यात द्यायचं. एका महिन्यात 3 गॅस मिळणार नाहीत, वेगवेगळ्या महिन्यात मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस घ्यायचा आहे, ह्या महिन्यात तुम्ही घेतला तर पुढच्या महिन्यात तुम्ही घेऊ शकता. एका महिन्यात 3 घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही नियोजन करायचं की आपल्याला घरातला एक पहिला गॅस शिल्लक आहे किंवा आहे, त्यामुळे दुसरा गॅस जर संपला, अर्धा संपेल पुढच्या महिन्यात, तर त्या नियोजन करून तुम्ही तो गॅस घ्यायचा आहे. ते गॅस स्वतः तुम्हाला वैयक्तिक घ्यायचा आहे आणि त्या गॅसचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात दिले जाणार आहे. सरकार DBTद्वारे ते तुमच्या बँक खात्यात ते सोडणार आहे. जसं उज्ज्वला गॅस योजनेचं होतं की 300 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातात. ह्या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे की कोणत्या महिन्याला किती रुपये मिळणार, कोणत्या महिन्याला महिलांना 530 आणि कोणत्या महिलांना 850 असे मिळणार आहेत. यावरचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तिथं सविस्तर तुम्हाला कळेल व तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारचे तुम्हाला याचा योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्ज न करताच लाभ मिळवण्याचे फायदे. ही योजना अशी आहे की अर्ज न करता तुम्हाला लाभ मिळणार आहे. कसा, तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अर्ज न करता लाभ मिळतो. ज्या महिलांना उज्ज्वला योजना किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना फक्त आपली माहिती गॅस एजन्सीकडे अपडेट करावी लागेल. यामुळे गरजू महिलांना लाभ सहज मिळू शकेल. त्यामुळे सरकार काय करणार आहे, ज्यांचे गॅस कनेक्शन आहे त्यांच्या अकाउंट खात्यावरती सर्व एजन्सीकडून गॅस कनेक्शनची माहिती घेणार, अकाउंट घेणार आणि त्या अकाउंटवरती एजन्सीद्वारेच ते सगळे माहिती घेऊन त्या ज्यांचे खाते आहे, अकाउंट आहे, कनेक्शन आहे त्यांच्या खात्यावरती DBT लिंकिंगवरती ते पैसे टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला यासाठी फॉर्म भरणं, अर्ज करणं अशी कोणतीही भानगड करायची नाही. फक्त गॅस KYC आणि DBT लिंकिंग, बँक आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे. बाकी काहीही करायची तुम्हाला गरज नाही. आता ही योजना कार्यान्वित कशी आहे बघा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील गरीब महिलांना गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी कार्यान्वित आहे. सरकारने यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे, जे त्यांना घरगुती खर्च कमी करण्यात मदत करतील, जसं आपण आता वरती बघितले. पण कागदपत्र काय लागणार यासाठी कागदपत्राची काही यादी आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत तर बघा, आधार कार्ड, गॅस एजन्सीकडे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड तुम्हाला लागेल, गॅस पासबुक लागेल, गॅस कनेक्शनची माहिती असलेले पासबुक गॅस एजन्सीकडे सादर करावे लागेल, तिथं तुम्हाला द्यावे लागेल. ते सर्व अपडेट करतील किंवा पुढील सर्व त्यांची कार्यवाही करतील. आणि बँक खाते पासबुक किंवा माहिती, तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक करून ठेवा. हे बँक खाते तिथं लागणार आहे, ते सर्व तुम्हाला तिथं लिंक करण्यासाठी. 3 मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार आहेत तर KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. गॅस एजन्सीकडे तुमच्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा खर्च तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल. जसं आपण सांगितल्याप्रमाणे तसं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाही, म्हणजे कधीपासून तुम्हाला पैसे मिळणार. असाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखा एखादा मोठा कार्यक्रम होईल कुठेतरी एखाद्या जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी, आणि तिथं अधिकृतरित्या एक DBTचं बटन दाबून एका झटक्यात सर्व महिलांना पहिला हप्ता किंवा जशी त्यांची प्रक्रिया असेल, प्रोसेस असेल तशी ते पैसे देणार आहेत. याची घोषणा झाली की आपण त्या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवूच. योजनेबाबतची महत्त्वाची काय माहिती आहे की योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जाऊन KYC पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला कोणत्याही अर्जाशिवाय लाभ मिळेल, फॉर्म भरावा लागणार नाही. हेच या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. योजना इतर कोणत्या योजनेशी जोडलेली आहे का तर होय. तर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजना याच्याशी जोडलेली आहे. म्हणजेच या 2 योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांना आपोआप या योजनेचा 3 मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार आहेत. तर आता योजनेसाठी काही अटीतटी आहेत का तर होय. योजनेसाठी फक्त त्या महिला पात्र होणार आहेत ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि ज्या घरातील पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. फक्त गॅस कनेक्शन असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी गॅस कनेक्शन नाही त्यांनी गॅस कनेक्शन घ्या आणि लिंकिंग करून घ्या, KYC करून घ्या, त्यांनाही यासाठी लाभ मिळणार आहे. आणि त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ मिळणार आहे. शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही त्यांना लाभ मिळेल. बरं, योजना लागू होण्याचा कालावधी काय असेल, कसा असेल? राज्य सरकारने योजना लागू करण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे. तुमची KYC आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लगेच लाभ मिळायला सुरुवात होईल. या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना मदत करणे आणि गॅस सिलेंडरच्या खर्चात मोठा भार सहन करावा लागतो त्या कुटुंबांना हे अर्थसहाय्य करणे असे आहे. तर अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन कशी करायची, किती गॅस मिळणार, अर्ज कधी करावा, कसं करावा, हे सर्व आपण माहिती बघितलेली आहे. अनेक आपल्याला या संदर्भात कमेंट येतात की अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे का तर नाही. या योजनेसाठी कोणताही ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही. मला किती गॅस सिलेंडर मिळणार आहेत? दरवर्षी 3 गॅस मोफत सिलेंडर मिळतील. अर्ज कधी करावा लागेल? अर्ज करण्याची गरज नाही, फक्त गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही KYC करायचे आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गरीब महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलेंडर मोफत मिळतील. फक्त KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करायची काही गरज नाही, त्यामुळे प्रक्रिया अगदी सोपी आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर गॅस एजन्सीकडे जा आणि KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. महत्त्वाची अट म्हणजे याच्यासाठी तुमचं रेशन कार्ड जे आहे ना, कुटुंब विभागणीचं रेशन कार्ड, जर तुमचं रेशन कार्ड फोडलं असेल म्हणतात किंवा कुटुंब विभागला असेल तुमचं, तर ते रेशन कार्ड हे महत्त्वाचं म्हणजे 1 जुलै 2024च्या अगोदरचं असणं गरजेचं आहे. 1 जुलै 2024 नंतर तुम्ही गॅस कनेक्शन घेतलं असेल आणि रेशन कार्ड हे त्यानंतरचं असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार नाही. ही महत्त्वाची अट इथं या ठिकाणी आहे. शिवाय यावरती शिथिलता काय सरकार आणणार का हे आपण आता बघतोय. त्यावरती शिथिलता आणली तर तेही तुमच्यापर्यंत आपण माहिती पोहोचू. कारण याच्या अगोदर आपण महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना यासाठी पात्र आहे, त्याच यासाठी पात्र ठरतील. परंतु काही कुटुंबातील महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही, ते पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. तर त्यासाठी हा एक समस्या होती की अशा कुटुंबासाठी, असं रेशन कार्डसाठी काय. तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की पुरुषांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरीही ते यासाठी पात्र ठरतील. त्यामुळं आता 1 जुलै 2024 नंतरचं रेशन कार्ड असेल तर काय, ह्याचं सुद्धा जर सरकारने शिथिलता केली तर ही आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. अशा प्रकारे आपण महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट, अत्यंत महत्त्वाची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपला व्हिडिओ चॅनल लाईक, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.